नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर। आज आपण इयत्ता 11वी आणि 12वीला सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे मॅथमॅटिक्समध्ये मॅट्रिक्स, त्यामध्ये आपण त्या मॅट्रिक्स या युनिटचा बेसिक लेक्चर आज आपण पाहणार आहोत। तर पहा, मॅट्रिक्स हे एक वर्ड्स आहे। मॅट्रिक्समध्ये दोन गोष्टी आपण समजून घेतो। मॅट्रिक्स हे सिंग्युलर फॉर्म आहे आणि मॅट्रायसेस जर नाव येत असेल तर ते प्युरल म्हणजे अनेकवचनी आहे। तर मॅट्रिक्समध्ये आपण सर्वात पहिले मॅट्रिक्स समजून घेण्याआधी डिटर्मिनंट समजून घेऊयात की नेमका डिटर्मिनंट काय आहे। तर समजा आपण जो 10th क्लासला डिटर्मिनंट पाहिला आहे, सपोज करा समजा तुमच्याजवळ ए आपण डिटर्मिनंट घेतोय, तर डिटर्मिनंट अशा उभ्या दोन रेषा होत्या। आठवते का तुम्हाला 10th क्लासमध्ये तुम्ही या प्रकारे पाहत होते। तर यामध्ये समजा आपण आपल्या मनाने समजा मी व्हॅल्यू किंवा एलिमेंट, व्हॅल्यू म्हणा किंवा एलिमेंट घ्या यामधले, तर याला समजा आपण काय घेतलं आहे 5 घेतलं आहे आणि इथे समजा आपण 8 घेतलं आहे। ठीक आहे, तर या डिटर्मिनंटला आपण कशा प्रकारे सॉल्व करत होतो, या दोघांचा बाय क्रॉस करत होतो, म्हणजे 2 आणि 8चं मल्टिप्लिकेशन पाहत होतो आणि 4 आणि 5चं मल्टिप्लिकेशन पाहत होतो। हे आठवते तुम्हाला। तर इथं काय करत होते तुम्ही पहा बरं, तर 2 8 जा 60 हे होतं आन्सरमध्ये मल्टिप्लिकेशन केल्यानंतर। परत या दोघांचा करत असताना मायनस साईन दिलं होतं आणि 5 4 जा काय केलं होतं 20। तर इथं -20 मधून जर 16 मायनस केले तर इथं काय आपल्याला -4 हे आन्सर मिळत होतं। म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ एचं आन्सर तुम्हाला इथं काय मिळत होतं, -4 हे आन्सर तुम्हाला मिळत होतं। आता आपल्याला पाहायचं आहे मॅट्रिक्स। आता मॅट्रिक्सला या प्रकारे आपल्याला सॉल्व करता येते का हे पहिले आपण समजून घेऊयात। तर लक्ष द्या, मॅट्रिक्स हे या पद्धतीत मांडल्या जाते, जसं की आडव्या दोन्ही रेषा दिलेल्या आहेत। पहा, आपण या पद्धतीत डिटर्मिनंट पाहिला होता, यालाच जर या इकडून दोन रेषा जॉईन केल्या तर हा झाला आपला मॅट्रिक्स। आणि मॅट्रिक्सला याच प्रकारे आपल्याला सॉल्व करता येत नाही। जसं की आपण इथे डिटर्मिनंट काढले तसंच मॅट्रिक्सला आपण डायरेक्टली सॉल्व करू शकत नाही। तर मॅट्रिक्स सॉल्व कसा करायचा, मॅट्रिक्स नेमकं काय आहे ते आपण पाहणार आहोत। तर सर्वात पहिले पाहून घ्या, सपोज आता मी काय केलं, एक मॅट्रिक्स कन्सिडर केलं आहे। पहा काय म्हटलं आहे, समजा मॅट्रिक्स ए आपण कन्सिडर केलं आहे, तर यामध्ये समजा मी मॅट्रिक्स घेतला आहे। हा काय आहे, आपला एक मॅट्रिक्स आहे, याला काय म्हणत असतो आपण, मॅट्रिक्स। आणि यामध्ये समजा मी कन्सिडरेशनमध्ये 2 4 6 आणि 8 हे काय घेतले, एलिमेंट घेतले। आता लक्षात घ्या, हा काय झाला आपला पूर्ण मॅट्रिक्स झाला आणि यामध्ये जे येणारे एलिमेंट आहेत तर त्यांना काय म्हणत होतो आपण, एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स। काय म्हटलं होतं आपण त्याला, एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स। ठीक आहे, तर आता एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स तुम्हाला लक्षात आलं, कसं आलं आहे, कारण तुम्ही हे पहिले पाहिलं तो हा मॅट्रिक्स होता आणि यामध्ये जेवढे काही एलिमेंट लिहिले त्यांनाच आपण काय म्हटलं की हे त्यांचे एलिमेंट आहेत, म्हणून आपण काय म्हणत असतो यांना, एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स। ठीक आहे, नंतर आपल्याला मॅट्रिक्समध्येच आपल्याला बाकी काही गोष्टी जे पाहायच्या आहेत, यामध्ये रो आणि कॉलम आहेत, तर ते कसे, ते ओळखायचे कसे, तर पहा सर्वात पहिले आपण समजून घेऊयात। पहा, जे हॉरिझॉन्टल लाईन दिसत आहेत, आता ही हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि ही हॉरिझॉन्टल लाईन आहे। ठीक आहे, लक्षात घ्या, समजत नसेल तर मी इथं एच नाव देईल। ठीक आहे, तर ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे पहिलीवाली, तिला आपण काय म्हणणार, रो 1 म्हणणार। म्हणजे आपण सर्वात पहिले रो बद्दल माहिती पाहत आहोत। तर सर्वात पहिले रो बघत असताना जी पहिली हॉरिझॉन्टल लाईन आहे तिला मी काय म्हटलं, रो 1 म्हटलंय आणि जे सेकंड हॉरिझॉन्टल लाईन आहे तिला मी काय म्हटलंय, रो 2। लक्षात घ्या, सर्वात पहिली जी लाईन आपण हॉरिझॉन्टली घेतली होती तिला R1 डिनोट केलंय आणि सेकंड जी रो टाकलेली आहे, पहा हॉरिझॉन्टल लाईन टाकलेली आहे, तिला मी R2 कन्सिडर केलंय। आणि जे व्हर्टिकली येतोय, आता पहा आपल्याला कॉलमबद्दल बोलायचं झालं तर कॉलम कसे असतात, कॉलममध्ये पहा इंट्रोड्यूस करतोय, जे आता व्हर्टिकली जर आपण डिनोट केलं आहे, इथे व्हर्टिकली हे जे लाईन घेतले आहे तर ही काय असेल, आपली कॉलम 1 असेल आणि ही कोण आहे, आपली कॉलम 2। ठीक आहे, पहा कॉलमचं इंट्रोडक्शन कसं झालं आहे, कॉलम कसे ओळखायचे, कॉलम हे व्हर्टिकली येतात, कसे येतात, व्हर्टिकली येतात, म्हणून हे C1 आणि हा C2 झाला आहे। आणि हॉरिझॉन्टली कोण येत असतो, रो येत असतो। एक लक्षात घ्या, आता समजलं असेल तुम्हाला, मी सर्वात पहिले काय केलं परत एकदा तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय। मी या प्रकारे मॅट्रिक्स घेतलाय, त्यामध्ये एलिमेंट घेतले, तर त्यांना काय म्हटलं मी, ते एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स आहेत। काय आहेत, एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स आहेत आणि यामध्येच आपण काय पाहिलंय, रो पाहिलाय आणि कॉलम पाहिलाय। तर इंट्रोडक्शन सांगत असताना रो कशाला म्हटलंय, जे हॉरिझॉन्टली लाईन आपण डिनोट केली आहे, पहिली हॉरिझॉन्टली लाईन काय होती आपली, R1 होती, दुसरी हॉरिझॉन्टली लाईन काय होती आपली, R2 होती, म्हणजे R2 म्हणजेच काय, रो 2 आहे आणि R1 म्हणजेच काय, रो 1 आहे। आणि व्हर्टिकली जे लाईन टाकले ते कोण होते, आपल्या कॉलम होत्या। तर पहिली कॉलम C1 असेल, दुसरी कॉलम कोण असेल, C2 असेल। ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला परत एक गोष्ट समजून घ्यायची आहे की याची ऑर्डर कशी ओळखायची। तर ऑर्डर कशी ओळखायची, तर यासाठी आपल्याला ऑर्डरसाठी पण आपल्याला एक फॉर्म्युला दिलाय, एक लक्षात घ्या। ऑर्डरचा फॉर्म्युला काय आहे ते मी इथे समजून सांगेल तुम्हाला। तर या मॅट्रिक्सची तुम्हाला आता काय काढायची आहे, ऑर्डर काढायची आहे। काय काढायची आहे, दिलेल्या मॅट्रिक्सची तुम्हाला
ऑर्डर सांगायची आहे. तर ऑर्डरचा फॉर्म्युला काय होता पहा, रो इंटू कॉलम. लक्षात घ्या मी काय म्हटलं आहे, ऑर्डर काढणार आहोत. आपण कोणाची ऑर्डर काढत आहोत, मॅट्रिक्सची ऑर्डर काढत आहोत. तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे रो इंटू कॉलम. आणि एक कधीही लक्षात ठेवा, ही जे फॉर्म्युली आहे ते रो इंटू कॉलमच असणार. काय असणार, रो इंटू कॉलम. म्हणजे सर्वात पहिले आपण मॅट्रिक्समध्ये रोज सांगणार आणि नंतर इंटूमध्ये कॉलम. ठीक आहे, तर पाहून घ्या. आता एक लक्षात घ्या, आता जर इथे तुम्हाला मी मॅट्रिक्स जो दिलेला आहे, या मॅट्रिक्सची तुम्हाला आता इथे जर ऑर्डर सांगायची असेल तर ऑर्डरचा फॉर्म्युला काय होता म्हटलं मी, रो इंटू कॉलम. तर आता सर्वात पहिले या दिलेल्या मॅट्रिक्समध्ये किती रो आहेत हे पहिले ओळखा आणि नंतर किती कॉलम आहेत हे पहिले समजून घ्या. मग सर्वात पहिले काय घेणार, मी समजून घेणार की या दिलेल्या मॅट्रिक्समध्ये किती रो आहेत. तर पहा बरं किती रो आहेत, R1 आणि R2 असे 2 रो दिलेले आहेत आणि C1 आणि C2 असे 2 कॉलम दिलेले आहेत. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला जर दिलेल्या मॅट्रिक्सची जर ऑर्डर सांगायची झाली तर आपण काय सांगणार, सर्वात पहिले रो घेणार, इंटूमध्ये काय करणार, कॉलम करणार. ठीक आहे, तर मग मला सांगा रो किती आहेत आपल्याजवळ, R1 आणि R2 अशा रो 2 आहेत म्हणून इथं काय केलं आहे, 2 लिहिलं आहे. ठीक आहे, आणि इंटू आता कॉलम किती आहेत हे ओळखा. तर कॉलम पण किती आहेत, C1 आणि C2 असे 2च कॉलम आहेत म्हणून इथं 2 लिहिलं आहे. आता परत एक वेळ मी तुम्हाला रिराईट करून समजावून सांगेल, परत एक वेळा तुम्ही समजून घ्या. आपण काय पाहत होतो, काय पाहिलं आहे, मॅट्रिक्स पाहिली. काय पाहिली, मॅट्रिक्स. मॅट्रिक्समध्ये मी सर्वात पहिले काय केलं, एक रफमध्ये परत समजावून सांगतो, कन्सिडर केलं आहे की एक आपल्याजवळ असा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, हे कन्सिडर केलं आहे आणि कन्सिडर केल्यानंतर यामध्ये मी काही एलिमेंट घेतले होते. आता परत नवीन एलिमेंट घेतोय, समजा 3, 4, 2 आणि 1 हे समजा मी एलिमेंट घेतले आणि या मॅट्रिक्समध्ये येणाऱ्या एलिमेंटलाच मी काय म्हटलं, ते एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स आहेत एवढं सांगितलं आहे. आणि नंतर काय म्हटलं, आपल्याला यात दिलेल्या मॅट्रिक्समध्ये आपल्याला रो माहिती करून घ्यायचे आणि कॉलम माहिती करून घ्यायची. जे हॉरिझॉन्टली लाईन येतात, इथं दाखवलं आहे पहा, जे हॉरिझॉन्टली लाईन येतात त्यांना मी R1 कन्सिडर केलं आहे आणि सेकंडला R2 कन्सिडर केलं आहे. ठीक आहे, हे सांगितलं होतं. आणि जे व्हर्टिकली येतात त्यांना मी कॉलम 1 आणि कॉलम 2, म्हणजे आपण यामध्ये रोबद्दल बोललो आहे आणि कशाबद्दल बोललो आहे, कॉलमबद्दल बोललो आहे. आणि नंतर आपण याच मॅट्रिक्सची काय पाहत होतो, ऑर्डर पाहत होतो. ऑर्डरचा फॉर्म्युला काय होता हे तुम्ही आठवून घ्या. काय म्हटलं होतं, ऑर्डर सांगत असताना रो इंटू कॉलम म्हटलं. तर सर्वात पहिले आपल्याला काय सांगायचं असते, कधी पण रोज सांगायचा असतो. तर रो काय आहे आपली, आता पाहून घ्या किती रो आहेत त्याच्यात, R1 आणि R2 अशा 2 रो आहेत म्हणून 2 लिहिलं आहे. आणि इंटू कॉलम किती आहेत, C1 आणि C2 असे 2 कॉलम आहेत म्हणून इथं पण 2 लिहिले. तर दिलेल्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय झाली मग आता, 2/2. ठीक आहे, तर यानंतर मॅट्रिक्समध्ये आपल्याला पाहायचं होतं टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. तर सर्वात पहिले आपण पाहूया टाइप्स ऑफ मॅट्रिक्सचे प्रकार काय आहेत. तर सर्वात पहिले आहे यामध्ये रो मॅट्रिक्स. सर्वात पहिले काय पाहायचं आहे आपल्याला, मॅट्रिक्समध्ये रो मॅट्रिक्स पाहायचं आहे. म्हणजे टाइप्स ऑफ मॅट्रिक्समध्ये सर्वात पहिले जे टाईप आहे ती आहे रो मॅट्रिक्सची. आता रो मॅट्रिक्स नेमका कसा आहे, तो काय म्हणतोय ते समजून घेऊयात. रो मॅट्रिक्सची डेफिनेशन काय आहे ती पहा, ज्यामध्ये ओन्ली 1 रो असेल तिला आपण रो मॅट्रिक्स असं म्हणतोय. म्हणजे इथे डिफाईनमध्ये काय लिहिणार आपण की ओन्ली वन रो इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. दिलेल्या मॅट्रिक्समध्ये काय असलं पाहिजे, ओन्ली 1 रो असली पाहिजे, तिला आपण काय म्हणणार, रो मॅट्रिक्स म्हणणार. एकदम सिंपल आहे पहा, एकदम सिंपलमध्ये आपण ही मॅट्रिक्स सांगितली, रो मॅट्रिक्सची डिफाईन सांगितली. तर आता ही कशी आहे एक्झाम्पलमध्ये, फॉर एक्झाम्पलमध्ये आपण समजून घेऊयात. पहा फॉर एक्झाम्पल आपल्याला व्याख्या काय सांगाल ती की ओन्ली 1 रो इज कॉल्ड ॲज रो मॅट्रिक्स, म्हणजे डेफिनेशन. ठीक आहे, तर आपल्याला ओन्ली 1 रोज सांगायची आहे. कॉलम त्यामध्ये कितीही असू शकतात, लक्षात घ्या. पण आपल्याला काय ओन्ली 1 पाहिजे, रो ही ओन्ली 1 पाहिजे म्हणून कॉलम त्यामध्ये कितीही येऊ शकतील. जसं की फॉर एक्झाम्पलमध्ये पहिले एक्झाम्पल जर घेतलंय तर समजा मी काय म्हटलं पहा, मॅट्रिक्स 4 घेतला. ठीक आहे, समजा A = 4. ठीक आहे, आपण हे घेतली तर यामध्ये पहा ओन्ली 1 रो आहे. ठीक आहे, आणि कॉलम यामध्ये किती येऊ शकतात. पण हे पहिले एक्झाम्पल पहा, या जर मॅट्रिक्सची ऑर्डर सांगतो म्हणलं तर रो इंटू कॉलम, तर याच्यामध्ये रो ही एकच आहे आणि कॉलमही एकच आहे म्हणून याची ऑर्डर झाली 1/1. ठीक आहे, आणि समजा यामध्ये समजा आपण जर दुसरं मॅट्रिक्स घेतलं मॅट्रिक्स B आणि यामध्ये समजा मी असं म्हटलं आहे 4, 2 हे जर मॅट्रिक्स घेतली तर या दिलेल्या मॅट्रिक्समध्ये पहा बरं
रो किती आहेत आणि कॉलम किती आहेत। रो ओनली वनच आहे, आपल्या डिफाईननुसार ओनली वन रो आहे, पण कॉलम किती आहेत पहा, हा कॉलम 1 आणि हा कॉलम 2 झाला, पण रो किती आहे, फक्त ओनली 1 आहे, म्हणून हे एक्झाम्पल आहे रो मॅट्रिक्सचं। आणि जर याची ऑर्डर सांगतो म्हटलं तर कशी सांगायची आपल्याला, रो इंटू कॉलमच। ठीक आहे, सांगा बरं आता रो किती आहेत, 1च आहे आणि कॉलम किती आहेत 2। आपल्याला कधीही लिहित असताना रो इंटू कॉलमच लिहायचं आहे, हे एवढं तुम्ही ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा। ठीक आहे, आता पहा बरं तिसरं एक्झाम्पल समजा घेतोय म्हटलं तर मॅट्रिक्स सी घेत असताना समजा याच्यामध्ये मी काय म्हटलं 4 3 2। ठीक आहे, आणि यामध्ये जर यांची आपल्याला आता ऑर्डर सांगायची झाली तर पहा ओनली 1 रो आहे आणि कॉलम किती आहे तर 3 आहेत। ठीक आहे, मग याची ऑर्डर काय व्हायला लागली 1/3। ठीक आहे, एकदम सिम्पल होतं, यामध्ये काही क्रिटिकल आहे का, नाही। आता यामध्येच आपण सेकंड पाहणार आहोत कॉलम मॅट्रिक्स। कॉलम मॅट्रिक्सची डेफिनेशन काय होईल पहा बरं, कॉलम मॅट्रिक्स काय म्हणतोय ते पहिले समजून घेऊयात। कॉलम मॅट्रिक्स काय सांगायला लागलाय की ओनली 1 कॉलम आर कॉल्ड ॲज कॉलम मॅट्रिक्स। काय सांगूयात आपण, ओनली 1 कॉलम आर कॉल्ड कॉलम मॅट्रिक्स। म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्समध्ये काय आलं पाहिजे, ओनली 1 कॉलम आला पाहिजे, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार कॉलम मॅट्रिक्स। त्यामध्ये रो कितीही येऊ शकतील, पण कॉलम काय आला पाहिजे, 1च आला पाहिजे, अशांनाच आपण काय म्हणणार कॉलम मॅट्रिक्स। म्हणून ओनली 1 कॉलम आर कॉल्ड कॉलम मॅट्रिक्स। ठीक आहे, मग आता एक्झाम्पल जर घ्यायचं झालंय तर एक्झाम्पल काय घेऊयात आपण, हे पहिले एक्झाम्पल घेतलं ते इथेही लागू व्हायला पहा होते की नाही, कसं तर पहा समजा मॅट्रिक्स ए कन्सिडर केलं आहे आणि इथं समजा मी 4च घेतलं आहे, तर हे इकडे पण यायला आणि इकडे पण यायला, का, कारण तिथं ओनली 1 रो पण आहे आणि कॉलम पण आहे, म्हणून आपण ते एक्झाम्पल इथं लिहू शकतो, त्याची ऑर्डर 1/1 असेल ती। ठीक आहे, कारण यामध्ये ओनली 1 रो आहे आणि ओनली 1च कॉलम आहे, म्हणून याची ऑर्डर झाली 1/1। समजा आपण दुसरं एक्झाम्पल घेतो म्हटलं, जसं की मॅट्रिक्स बी मध्ये घेतले, आपल्याला काय पाहिजे, ओनली 1 कॉलम पाहिजे, लक्षात घ्या, कॉलम एकच असला पाहिजे, रो कितीही येऊ शकतात। ठीक आहे, जसं की मी 2 आणि 1 घेतलं आहे, तर कॉलम काय आहे, फक्त ओनली 1 आहे, पण रो किती आहेत पहा, R1 आणि R2, याच्यात 2 आल्या तरीही चालतील। ठीक आहे, कितीही येऊ शकतात। मग मला सांगा आता याचा ऑर्डर सांगत असलं तर आपण रो इंटू कॉलमच लिहिणार, तर याच्यात रो किती आहेत 2, कॉलम किती आहेत ओनली 1, म्हणून 2/1। ठीक आहे, लक्षात घ्या। आणि याच्यामध्ये तिसरं एक्झाम्पल जर घेतो म्हटलं तर पहा मॅट्रिक्स सी आणि याच्यामध्ये पहा ओनली 1 कॉलम सांगायचा आहे आपल्याला 3 1 8। समजा हे आपण एलिमेंट घेतले आणि यामध्ये ओळखा पाहू बरं, हे पहा ओनली 1 कॉलम आहे, हे दिलेली ओनली 1 कॉलम आहे आणि यामध्ये रो किती आहेत पहा, हे R1 हे R2 आणि R3 हे 3 रो आहेत। आणि जर यांची ऑर्डर सांगतो म्हटलं तर इथं पहा सर्वात पहिले रो 3 इंटू कॉलम 1, तर 3/1 या प्रकारे आपल्याला काय करायची, त्यांची ऑर्डर सांगायची आहे। ठीक आहे, तर आता परत एक वेळ मी तुम्हाला सांगेल समजावून, लक्ष द्या, नंतर बोर्ड क्लीन करेल किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। ठीक आहे, तर आपण काय पाहत होतो मॅट्रिक्समध्ये, टाईप्स ऑफ मॅट्रिक्स पाहत होतो, तर यामध्ये सर्वात पहिली टाईप आहे रो मॅट्रिक्सची। तर यामध्ये रो मॅट्रिक्सची डेफिनेशन काय सांगितली आपण, ओनली 1 रो इज कॉल्ड ॲज रो मॅट्रिक्स। म्हणजे काय म्हणायला, तो दिलेल्या मॅट्रिक्समध्ये ओनली 1 रो आली पाहिजे, कॉलम कितीही येऊ शकतात, अशांना आपण काय म्हणणार रो मॅट्रिक्स म्हणणार। तर जसं की फॉर एक्झाम्पल आपण इथं घेतली होती मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू, यामध्ये ओनली 1 रो आणि ओनली 1 कॉलम आहे, म्हणून हा झाला रो मॅट्रिक्स। आता यामध्ये पहा इथं किती झालं आहे, आता पहा एकच रो आहे पण कॉलम यामध्ये कितीही येऊ शकतात, म्हणून हे पण एक्झाम्पल झालं रो मॅट्रिक्सचं। आणि तिसरं एक्झाम्पल पहा, यामध्ये ओनली 1 हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे ओनली 1च रो आहे, यामध्ये कॉलम 3 आलेले आहेत, म्हणून यांची ऑर्डर झाली 1/3। ठीक आहे, तसंच कॉलम मॅट्रिक्सची डिफाईन पण सेम, काय म्हटलं आहे पहा, ओनली 1 कॉलम म्हणजे या दिलेल्या मॅट्रिक्समध्ये काय आला पाहिजे, ओनली 1 कॉलम आला पाहिजे, तेव्हा आपण त्याला कॉलम मॅट्रिक्स म्हणणार। म्हणजे ओनली 1 कॉलममध्ये फक्त कॉलम एकच असेल, रो कितीही असू शकतात। ठीक आहे, पहा फॉर एक्झाम्पल सो ए इक्वल्स टू 4। आता हा एक्झाम्पल रोमध्ये पण येत होता आणि कॉलममध्ये पण येत होता, का येत आहे, कारण की या दिलेल्या मॅट्रिक्समध्ये ओनली 1 रो आहे आणि ओनली 1 कॉलम आहे, म्हणून या मॅट्रिक्सची ऑर्डर 1/1 आहे। ठीक आहे, आता बी पहा, आता इथे पहा कॉलम काय आहे, ओनली 1 आहे आणि रो किती आल्या, हा R1 आणि हा R2, आणि याची ऑर्डर सांगायची झाली तर आपण रो इंटू कॉलमच सांगणार, तर रो 2 आहे कॉलम 1 आहे, म्हणून 2/1। ठीक आहे, आता इथे पहा मॅट्रिक्स सी मध्ये आपण ओनली 1 कॉलम घेतला आहे आणि रो किती आहेत 3, 1
2 आणि 3. म्हणून आपण सर्वात पहिले रो घेतोय, तो रो इंटू कॉलम करा 3 इंटू 1 किंवा 3/1 या प्रकारे आपण म्हणू शकतो. तिसरी टाईप काय आहे आपली? झिरो मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्समधले सर्व एलिमेंट काय असतील? झिरो. झिरो मॅट्रिक्सची डिफाईन काय आहे? ऑल एलिमेंट आर झिरो. ऑल एलिमेंट आर झिरो आर कॉल्ड झिरो मॅट्रिक्स. काय व्याख्या आहे? एकदम सिम्पलमध्ये दिली, काही वेगळं दिलं नाही आहे. काय म्हणलं? ऑल एलिमेंट्स आर झिरो आर कॉल्ड एज झिरो मॅट्रिक्स. मग तुम्ही काय कन्सिडर करू शकता? तुमच्या मनानं मॅट्रिक्सला डिनोट करा. सो मॅट्रिक्स ए इन ब्रॅकेट ऑफ 0 0 0 0 0 0 0 0 0. पहा आता ह्या मॅट्रिक्स मी लिहिली, की यामधल्या मॅट्रिक्सचे सर्व एलिमेंट काय आहेत? झिरो आहेत. म्हणूनच मी हिला झिरो मॅट्रिक्स म्हटलं. काही अवघड आहे का? नाही. आता हिची ऑर्डर सांगा. ऑर्डर सांगत असताना आपण काय म्हटलं? रो इंटू कॉलम. तर रो किती आहेत? पहा R1 R2 R3. कॉलम किती आहेत? C1 C2 C3. म्हणजे R इंटू C करत असताना रो 3 आहेत इंटू कॉलम पण 3 आहेत. म्हणून रो इंटू कॉलमनुसार आपण ऑर्डर सांगितला 3/3. यालाच आपण 2/2 मध्येही लिहू शकतो. जर पाहायचं झालं आहे तर याला बी मध्ये घ्या. मॅट्रिक्स बी इन ब्रॅकेट ऑफ 0 0 0 0 या पद्धतीत आपण लिहू शकतो. आणि या मॅट्रिक्सची ऑर्डर असेल R1 आणि R2 रो 2 आहेत, C1 आणि C2 कॉलम पण 2 आहेत. म्हणून रो इंटू कॉलमनुसार 2 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. म्हणून ऑर्डर झाली 2/2. ठीक आहे. आता पहा तिसरी टाईप पाहिली आपण झिरो मॅट्रिक्सची. ठीक आहे. आणि यानंतर पाहत आहोत आपण फोर्थ नंबर आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. आपण याच्या आधी काय पाहिले होते? सर्वात पहिले पाहिली रो मॅट्रिक्स, सेकंड नंबरला पाहिली कॉलम मॅट्रिक्स, थर्ड नंबरला पाहिली झिरो मॅट्रिक्स आणि फोर्थ नंबरला पाहत आहोत आपण स्क्वेअर मॅट्रिक्स. तर पहा फोर्थ नंबर काय आहे? स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. तर स्क्वेअर मॅट्रिक्सची डिफाईन काय आहे ते पहा. काय म्हटलं आहे मी? नंबर ऑफ एलिमेंट. आता शॉर्ट वर्ड्समध्ये लिहितो आहे पहा. नंबर ऑफ रो अँड नंबर ऑफ कॉलम. नंबर ऑफ रो अँड नंबर ऑफ कॉलम. Number of row and number of column are same is called square matrix. काय सांगले मी? एकदम सिंपल वर्ड्समध्ये सांगले. काय म्हटलं आहे की दिलेल्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रो अँड नंबर ऑफ कॉलम हे काय असतील? सारखे असतील, सेम असतील, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार? स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणणार. जसं की फॉर एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पलमध्ये आपण काय सांगूयात? मॅट्रिक्स ए कन्सिडर करूयात. आणि पहा आता तुमच्या मनाने एलिमेंट घ्या. आता पहा समजा मी मॅट्रिक्स कन्सिडर केली. ही मॅट्रिक्स आहे आणि या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रो किती आहेत पहा? R1 R2 अँड R3. नंबर ऑफ रो 3 आहेत. आता कॉलम पहा बरं. C1 C2 अँड C3. किती आहेत कॉलम? 3 कॉलम आहेत आणि 3 रो आहेत. म्हणून यांची ऑर्डर काय व्हायला लागली? 3/3. म्हणजे काय पहा, रो आणि कॉलम काय असले पाहिजे? सारखे असले पाहिजे. एकदम सिंपल डेफिनेशन काय होती? नंबर ऑफ रो अँड नंबर ऑफ कॉलम आर सेम इज कॉल्ड ॲज स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे याच्यामधले रो आणि कॉलम सारखे आले पाहिजे. आता ही 3/3ची ऑर्डर आहे आणि आपल्याला दुसरी एक असते 2/2ची ऑर्डर. जसं की समजा इथे मी घेतलं आहे पहा. बी काय म्हटलं आहे पहा? 2 1 7 8. आता पहा बरं यामध्ये रो 2 आहेत आणि कॉलमही 2 आहेत. म्हणून यांची ऑर्डर झाली 2/2. तर हे झाली आपली डेफिनेशन स्क्वेअर मॅट्रिक्सची. यानंतर आपल्याला पाहायचं आहे डायगोनल मॅट्रिक्स. जो फिफ्थ नंबर कोण आहे आपला? डायगोनल मॅट्रिक्स. पहा इथे नाव देतोय डायगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे, पाहून घ्या. डायगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन काय होईल पहा. आता समजून घ्यायचं झालं तर मी डायरेक्टली तुम्हाला आता एक्झाम्पलवरूनच समजून सांगूयात. पहा मॅट्रिक्स ए आहे. समजा आपल्याजवळ आता आपल्या मनानं आपण एलिमेंट घेतले 4 2 1 3 5 7 आणि इथे परत घेऊयात आपण 8 9 आणि इथे काय करूयात 6. लक्षात घ्या आता ही एक काय आपण मॅट्रिक्स कन्सिडर केली. काय म्हटलं आहे पहा, ही एक मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, आणि या मॅट्रिक्समध्ये आपण जो आपला हा जो भाग दिसतोय हा मधला, याला काय म्हणत असतो आपण? पहा मी याला जे सर्कल केले, गोल केले. आता पहा ही कोण आहे? आपली डायगोनल आहे. काय आहे? डायगोनल आहे. पहा लक्षात घ्या. आता समजून सांगत असताना आपल्याला डायगोनल मॅट्रिक्स समजून घ्यायची आहे. म्हणून पहा आता हे जे आडव्या पद्धतीत दिलेली आहे 3/3च्या मॅट्रिक्समध्ये जे या पद्धतीत लिहिली, तर ह्यामध्ये डायगोनल
एलिमेंट आपल्याला काही ना काहीतरी मिळतील आणि हे जे बाकीचे जे आहेत हे काय असतात, आपले सर्व एलिमेंट 0 असतील, डायगोनलच्या बाजूचे सर्व एलिमेंट 0 असतील आणि यालाच आपण काय म्हणत असतो, नॉन डायगोनल एलिमेंट. हे जे 0 आहेत हे कोणते एलिमेंट आहेत, आपले नॉन डायगोनल एलिमेंट आहेत, नॉन डायगोनल एलिमेंट आहेत आणि हे नॉन डायगोनल एलिमेंट आपले काय असले पाहिजे, 0 असले पाहिजे. म्हणजे डायगोनलला सोडून सर्व नॉन डायगोनल एलिमेंट काय असले पाहिजे, 0 असले पाहिजे. म्हणजे डायगोनलच्या वरचे सर्व एलिमेंट आणि डायगोनलच्या खालच्या सर्व एलिमेंट हे सर्व 0 असले पाहिजे आणि त्यांनाच आपण नॉन डायगोनल एलिमेंट असं म्हणत असतो. डायगोनल ओळखायचा आला का पहा. आता हे पहा 3x3ची ऑर्डर आहे. का 3x3चं आहे, कारण यामध्ये R1 R2 R3 हे 3 रो आहेत आणि कॉलम 1 कॉलम 2 आणि कॉलम 3 अशा कॉलम 3 आहेत, म्हणून यांची ऑर्डर 3x3 झाली. आणि हे जे आडव्या पद्धतीत लिहिलेलं असं गोल आहे ती आपली डायगोनल आहे आणि डायगोनलमध्येच आपल्याला काही ना काहीतरी एलिमेंट मिळत असतात आणि डायगोनलच्या बाजूला हे जे एलिमेंट आहेत आपण जे 0 लिहिले ते कोण आहेत, आपले नॉन डायगोनल एलिमेंट आहेत आणि ते नॉन डायगोनल एलिमेंट आपले काय असले पाहिजे, 0 असले पाहिजे. ठीक आहे. यानंतर आपल्याला 5th टाईप पाहायची आहे. ठीक आहे, पाहूया. त्याच्यानंतर सर्वात पहिले याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. 6 नंबरची मॅट्रिक्स आहे आपली स्केलर मॅट्रिक्स. ठीक आहे, सर्वात पहिले पाहून घ्या. 6 नंबरची मॅट्रिक्स आहे स्केलर मॅट्रिक्स. ठीक आहे. आता यांची डिफाईन समजून घ्यायची झाली तर आपल्याला काय सांगता येईल पहा. स्केलर मॅट्रिक्स म्हणजेच काय, आता दिलेला डायगोनल एलिमेंट काय असतो स्केलर मॅट्रिक्समध्ये, सेम असतो. म्हणून आपण डेफिनेशन सांगूयात, डायगोनल एलिमेंट आर सेम. डायगोनल एलिमेंट आर सेम इज कॉल्ड स्केलर मॅट्रिक्स. एकदम सिंपल डेफिनेशन आहे, काही अवघड नाही आहे. स्केलर मॅट्रिक्सची डेफिनेशन काय सांगायला की डायगोनल एलिमेंट काय असेल तिथे सारखा असेल तेव्हा त्याला आपण स्केलर मॅट्रिक्स असं म्हणू शकतो. आता परत एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही एक्झाम्पल सपोज करा. सो मॅट्रिक्स ए इन ब्रॅकेट ऑफ. आता पहा, मॅट्रिक्स ए इन ब्रॅकेट ऑफ, तुम्हाला फक्त डायगोनलचे एलिमेंट सेम पाहिजे, बाकी कोणी नाही पाहिजे. लक्षात घ्या, डायगोनल एलिमेंटचे सेम म्हणलं तर समजा आता 2 4 8 हे जे मी या आडव्या पद्धतीत लिहिलेलं आहे तोच कोण आहे, आपला डायगोनल आहे. आणि डायगोनल आता मला सांगा मी इथं सेम लिहिलं आहे का, नाही. म्हणजे तुम्हाला फक्त डायगोनल एलिमेंट सेम पाहिजे. इथं तुम्ही काय लिहू शकता, इथे 4 4 4 लिहू शकता, 5 5 5 लिहू शकता, 7 7 8 8. फक्त इथं 1 1 नाही लिहू शकत, कारण आपल्याला त्याची एक मेथड आहे जे की आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स म्हणून म्हणतोय, ते याच्यानंतरच आहे. तर सर्वात पहिले फक्त इथं 1 सोडून आपण एलिमेंट डायगोनलचे एलिमेंट 4 4 2 2 3 3 7 7 काहीही घेऊ शकतो. इथं आपण सध्या काय घेतलं आहे, 4 घेतलं आहे आणि डायगोनलला सोडून बाकीचे सर्व एलिमेंट इथे काय असतील, आपले 0 असतील. इथे 0, इथेही 0 असेल. ठीक आहे, इथेही 0, परत 0 0 0. पहा, तर आता मी हे दिलेली मॅट्रिक्स जी लिहिलेली आहे ते किती बाय कितीची ऑर्डरमध्ये आहे, 3x3च्या ऑर्डरमध्ये आहे, म्हणून 3x3 लिहिले. पहा, R1 R2 आणि R3 लिहिलं आहे आणि हा डायगोनल जो लिहिला आहे तो आपला सेम आहे. जसं की हे 3x3च्या ऑर्डरमध्ये लिहिलं आहे. समजा मी ऑर्डर 2मध्ये दाखवत असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता 5 0. पहा, आणि 0 5. ठीक आहे, घेतलं आहे का पहा. हे असा उभा जो आहे हा जो आहे तोच कोण आहे, आपला डायगोनल आहे. आणि डायगोनल काय असला पाहिजे, आपल्याला सेम असला पाहिजे. तुम्ही 1ला सोडून बाकी काहीही लिहू शकता त्याचा आणि तो डायगोनल सेम सांगू शकता. आणि ऑर्डर असेल हिची 2x2, म्हणजे रो इंटू कॉलमनुसारच काय होईल, 2x2. पहा, आता हे तुम्हाला समजलंच असेल. स्केलर मॅट्रिक्सची काही अवघड नव्हती डेफिनेशन. डायगोनल एलिमेंट आर सेम आणि डायगोनल एलिमेंट सेम आपण दाखवलं आहे. आता यानंतर 7th नंबरची टाईप्स आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स. तर आपण काय घेऊयात, युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे, तर युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्सला आपण कॅपिटल आयनं डिनोट करतोय आणि याच प्रकारे जिथं इथं पण काय होईल, डायगोनल एलिमेंट सेमच होईल. लक्षात घ्या, आयडेंटिटी मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स आणि स्केलर मॅट्रिक्समध्ये फरक एवढाच आहे. आयडेंटिटी किंवा युनिट मॅट्रिक्समध्ये फक्त आपण ओनली 1 एलिमेंट काय सांगत असतो, सेम सांगत असतो मॅट्रिक्समध्ये. आणि स्केलर मॅट्रिक्समध्ये डायगोनल
एलिमेंट सेम येतो, पण 1ला सोडून कोणताही एलिमेंट तिथं आपण अंक घेऊ शकतो न्यूमेरिकल्स. जसं इथं काय सांगितलं आपण, ओन्ली 1 1 0 0 0 1 0 0 0 1, म्हणजे हा जो डायगोनल आहे आपला, लक्षात घ्या मी याला असं जे गोल केलं आहे, ठीक आहे, हा डायगोनल एलिमेंट ओन्ली 1च लिहू शकतो, म्हणजे इथं दुसरा अंक कोणताही येणार नाही, म्हणून आपण त्याला काय म्हटलं, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणलं. आणि या मॅट्रिक्सची ऑर्डर आत्ताच तुम्हाला माहिती आहे, वरे आपण लिहिली होती तसेच हे पण काय आहे, 3×3 चीच आहे, कारण की यामध्ये 3 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत, म्हणून याची ऑर्डर झाली 3×3. कारण की यामध्ये पहा, आपण युनिट मॅट्रिक्स सांगत असताना याच्यामध्ये ओन्ली 1 सांगितलं आहे, म्हणून आपण याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणले. तसंच समजा आता जर 2×2च्या ऑर्डरमध्ये जर सांगतो म्हणलं तर कसं होईल, 1 0 0 1 या मॅट्रिक्सची ऑर्डर पहा, यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहेत, म्हणून रो इंटू कॉलम व्हायला लागला आहे 2×2. तर या प्रकारे ही सेवन्थ टाईप झाली युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे, तर पहा यानंतर आपल्याला 8 नंबरचा टाईप्स आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. काय आहे आपल्या जवळची टाईप्स, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लक्षात घ्या, आता नावामध्ये तुम्हाला दिलेलं आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे, आता ही डिफाईन कशी वर्क करते ते पाहूयात. आता डायरेक्टली तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय. पहा, आता समजा मॅट्रिक्स मी कन्सिडर केला आहे ए. ठीक आहे, आता पहा, आता तुम्हाला समजला असेल जो मधामधून आपण जे गेलं आहे त्याला डायगोनल म्हणत असतो, ही आपली डायगोनल होती. ठीक आहे, आता लक्षात घ्या, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये डायगोनलच्या खालचे एलिमेंट लक्षात घ्या. समजा मी इथं काय मानलं आहे, 2 4 8 हे काय मानली, समजा ही कोण आहे आपली डायगोनल आहे. तर मी डेफिनेशनमध्ये काय म्हटलं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सच्या डेफिनेशनमध्ये पहा, आपण काय करणार, डायगोनलच्या खालचे सर्व एलिमेंट काय लिहिणार, 0 लिहिणार. डायगोनल म्हणजे काय, ही तुमची काय आहे डायगोनल आहे, तर याच्या खालचे सर्व एलिमेंट काय असतील, 0 असतील. ठीक आहे, आणि वर इकडे एलिमेंट तुमच्या मनानं तिथे काही लिहू शकता, जे आले ते लिहिणार तुम्ही. समजा आता इथे 7 आहे आणि इथे काय आहे 6 आहे, म्हणजे या दिलेल्या डायगोनलच्या खालचे एलिमेंट इथे काय असतील, 0 असतील. हीच आपली डेफिनेशन आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सची. काय म्हटलं आहे पहा, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सची डेफिनेशन काय होईल, डायगोनलच्या खालचे सर्व एलिमेंट 0 असतील. आणि याचसारखा आपला 9th नंबरची टाईप आहे, पहा इथेच लिहितोय मी, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. काय आहे पहा, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता सेम यासारखी, फक्त फरक एवढाच असेल, आपण इथं मॅट्रिक्स जशी कन्सिडर घेतली होती तशीच आता या मॅट्रिक्सची ऑर्डर पण काय व्हालती 3×3. आता इथे सांगा, लोअर मॅट्रिक्समध्ये पण आपण सपोज केलं आहे मॅट्रिक्स ए, आणि इथं मॅट्रिक्स लिहित असताना आपण एक डायगोनल घेऊयात आपल्या मनाने. सपोजच केलेला आहे हा आपण, समजा 5 7 8. पहा, आता समजा हा आपला काय आहे डायगोनल आहे, आणि या डायगोनलच्या वरचे पहा, लक्षात घ्या, हा कोण आहे आपला डायगोनल आहे. कोणामध्ये सांगायलो मी व्याख्या पहा, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये डायगोनलच्या वरचे एलिमेंट हे काय असले पाहिजे, 0 असले पाहिजे. डायगोनलच्या वरचे एलिमेंट, लक्षात घ्या, या डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 असले पाहिजे, आणि खाली काही ना काहीतरी वेगळे अंक आलेले असतील. ठीक आहे, पहा झाले, लक्षात घ्या, समजलं आहे का. एकदम सिंपल मॅट्रिक्सची डेफिनेशन होती. लोअर ट्रायंग्युलरमध्ये डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 असतात, आणि अप्पर ट्रायंग्युलरमध्ये डायगोनलच्या खालचे सर्व एलिमेंट 0 असतात. आणि हिची ऑर्डर काय आहे 3×3. 2×2मध्ये पण असंही सांगू शकतो आपण. ठीक आहे, पाहून घ्या, आपण 6 7 8 आणि 9 आता आपण टाईप पाहिल्या, यांचा स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर नंबरची आपली टाईप चालू होती. 10th नंबरची टाईप आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. लक्ष द्या, 10th नंबरची टाईप काय होती आपली, सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये नेमकं काय म्हणतोय डिफाईन ते समजून घेऊयात. सपोज करा, परत एक मॅट्रिक्स आपण कन्सिडर केली. पहा, या तुम्हाला कन्सिडरेशनवरून म्हणजे या एक्झाम्पलवरूनच तुम्हाला डिफाईन लक्षात येऊन जाईल. समजा आपण काय केली, मॅट्रिक्स कन्सिडर केली, समजा 2 4 8 हे आपण एलिमेंट लिहिले, आणि हेच जे एलिमेंट आहेत, आता हे जे आपण मधामध्ये लिहिले जे आडव्या याच्यात, त्यांनाच काय म्हटलं होतं आपण, डायगोनल म्हटलं होतं. लक्षात घ्या, मी तुम्हाला समजून सांगण्यासाठीच ही अशी एक रेष मारतोय, समजून घ्या. 2 4 8 हे कोण आहे, आपली डायगोनल आहे. आता आपल्याला सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये काय समजून घ्यायचं आहे पहा, ही जे डायगोनल आहे ती कशाचं काम करायला लागली, मिरर इमेजचं काम करायली. लक्षात घ्या, मी तुम्हाला परत एक वेळ परत रिपीट बोलतोय, समजून घ्यायचा प्रयत्न करा. आता पहा, आपण पाहत आहोत सिमेट्रिक मॅट्रिक्स, आणि सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये ही जे डायगोनल आहे दिलेल्या मॅट्रिक्समधली, ती कशाचं काम करायला लागली,
मिररचं काम करते। पहा डायगोनल कशाचं काम करायला लागली, मिररचं काम करायली। आणि कोणत्या मिररचं काम करते, ते मिरर काय करायली, एक इमेज द्यायली आणि ती कोणती इमेज द्यायली, पॉझिटिव्ह इमेज देते। लक्षात घ्या, म्हणजे हे जे डायगोनल आहे ते मिररचं काम करायली आणि ते मिरर आपल्याला कोणती इमेज देणार आहे, पॉझिटिव्ह इमेज देईल। म्हणजे लक्षात घ्या, आता ही डायगोनल आहे तुमची, समजलं असेलच। आता थोडंसं आपण काय करूयात, याला मोठी मॅट्रिक्स तयार करूयात अशी या प्रकारे, ठीक आहे। तर पाहून घ्या, समजा आता मी इथे काय केलं आहे, 3 एलिमेंट घेतलेला आहे हा, ठीक आहे। तर हा 3 मिररच्या पलीकडे इकडे पण आपल्याला काय करायला, पॉझिटिव्ह इमेजेस देईल। म्हणजे हा इथे 3 असेल तर आपल्याला इकडे पण डायगोनलच्या समोर पण आपल्याला काय मिळेल, 3च मिळेल। म्हणजे की हे डायगोनल आपली कशाचं काम करायली, आरशाचं काम करायली आणि तोच आरसा आपल्याला पॉझिटिव्ह इमेज देतोय, ठीक आहे। मग आता पहा, इकडे 3 असेल तर तो वर पण 3 दाखवेल। आता समजा इथे 5 असेल तर इथे पण तो काय वर काय करेल, 5 दाखवेल। आणि समजा इथे 7th असेल तर इथे पण तो काय करेल, 7च दाखवेल। म्हणजे आपल्याला जशास तशा इमेज दाखवतोय सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये। सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये आपल्याला कशा इमेज मिळतील, सर्व पॉझिटिव्ह मिरर इमेज मिळतील, ठीक आहे। जसं की आता हे एक्झाम्पल घेतले, तुम्हाला समजून घ्यायचं झालं तर अजून एक वेळ परत एक एक्झाम्पल घेईल, 7, 8 आणि 9। लक्षात घ्या, मी माझ्या मनाने हे डायगोनलचे एलिमेंट घेतले, असं काही आपल्याला कंपल्सरी नाही आहे की हेच लिहायला पाहिजे, तुम्ही तुमच्या मनाने घ्या। आता ही काय झाली, आपली एक डायगोनल झाली, ही काय झाली, आपली एक डायगोनल झाली। आता तुम्हाला खालच्या पद्धतीने दाखवलं, आता वरून दाखवतोय। समजा इथे 5 आहे वर, आता तुम्हाला इकडे डायगोनलच्या इकडे, म्हणजे या डायगोनल कशाची आहे, आपल्याला मिरर इमेज दाखवतोय, पॉझिटिव्ह इमेज दाखवतोय। मग आता सांगा, इकडे 5 असेल तर इकडे पण त्याची इमेज कशी मिळेल, 5 म्हणजे पॉझिटिव्हच मिळेल। समजा इथे 7th असेल तर इथे पण काय मिळेल, 7thच मिळेल। आणि इथे समजा 3 असेल तर इथे पण काय मिळेल, 3च मिळेल। म्हणजे यांच्या जे येणाऱ्या इमेजेस आहेत ते पॉझिटिव्ह मिरर इमेज मिळत असतात सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये। आता यानंतर जो 11th नंबरचा टाईप आहे तो आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स। काय म्हटलंय, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स। आता पहा, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये आता फक्त फरक एवढाच आहे, जो डायगोनल आहे तो काय करेल, निगेटिव्ह मिरर इमेजचं काम करेल। म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह नाही मिळेल इमेज, इथे कशी मिळेल, निगेटिव्ह इमेज मिळेल। जसं की फॉर एक्झाम्पल, समजा आपण परत पहा, आता एक एक्झाम्पल घेतले, 2, 3, 7 हा आपला डायगोनल आहे। काय आहे, हा आपला डायगोनल आहे। आणि डायगोनलच आता कशाचं काम करायला लागला, मिररचं काम करायला। आणि हाच मिरर कोणती इमेज द्यायला लागला तुम्हाला, आता निगेटिव्ह इमेज द्यायला लागलाय। समजा हा इथे 3 आहे तर आपल्याला पुढे मिररच्या पुढे इथे काय मिळेल, आपल्याला -3 मिळेल। समजा आपल्याजवळ इथे 5 आहे तर पुढे आपल्याला काय मिळेल सांगा, -5 मिळेल। समजा आपल्याजवळ इथे 6 आहे तर इथे काय मिळेल, -6 आहे। किंवा तुम्ही असंही समजू शकता, समजा इथे -5 दिला असता तर समोर काय मिळाला असता, +5 मिळाला असता। आता इथे 6 दिला तर समोर काय मिळेल, -6 मिळेल। म्हणजे हे डायगोनल कशाचं काम करायला लागला, मिररचं काम करायला। पण मिरर कोणती मिळवायला लागला, निगेटिव्ह मिरर मिळायला लागली आणि ते स्क्यू सिमेट्रिकमध्ये मिळत आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये समजा बी घ्या, अजून उदाहरण, समजा आता 3, 2, 1 परत ही आपण डायगोनल घेतली आणि यामध्ये आता डायगोनल परत निगेटिव्ह इमेज दाखवायली। समजा इथे 7th आहे तर इथं -7th इमेज मिळाली, ठीक आहे। आणि समजा इथे -5 आहे तर इथे काय मिळेल तुम्हाला, +5 मिळेल। आणि समजा इथे +9 आहे तर इथे काय मिळेल तुम्हाला, -9 मिळेल। या पद्धतीत तुम्हाला काय त्याच्या निगेटिव्ह इमेज मिळत राहतील, ठीक आहे। आणि यांची ऑर्डर तुम्हाला आत्ताच सांगितली, हे 3×3च राईट रो इंटू कॉलमनुसार, आणि हा पण 3×3च राईट। या प्रकारे आपण 10th टाईप पाहिली सिमेट्रिक मॅट्रिक्स, आणि 11th नंबरची टाईप पाहिली स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, आणि 12th नंबरची मॅट्रिक्स आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स। पहा, हे इरेज करून ती पाहूयात। टाईप चालू होती ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, ठीक आहे। तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स नेमकी कशी असते ते समजून घेऊयात। कन्सिडर करा की समजा तुमच्याजवळ एक मॅट्रिक्स आहे, समजा मॅट्रिक्स मी कन्सिडर केली 2, 4, 5, 3। समजा आता या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2×2। आता तुम्हाला माहिती आहे की यामध्ये रो 1 आणि रो 2 R1 आणि R2 आहे। तर याला ट्रान्सपोज करायचं असेल तर आपण परत उत्तरामध्ये मॅट्रिक्स ए लिहिणार आणि याच्या डोक्यावर टी लिहिणार। टी मीन्स कोण, ट्रान्सपोज। आणि याचा आन्सर लिहित असताना हे जे रो वाईज मांडलेलं आहे ते आपण कॉलम वाईज लिहिणार, ठीक आहे। पहिली रो होती तिला कॉलम वाईज मांडलं, दुसरी रो आहे तिला पण कॉलम वाईज मांडले। तर हे झालं आपलं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स। एकदम सिंपल आहे, जे रो वाईज होतं त्याला कॉलम वाईज मांडून घ्या आणि जे मॅट्रिक्स नाव दिलेलं आहे त्याच्या
डोक्यावर टी लिहा, तो आहे आपला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. आणि यामध्ये समजा मी बी मॅट्रिक्स घेतली आणि याची ऑर्डर घेतली, समजा पहा 3 2 1 6 8 9 5 7 4. आता समजा मी माझ्या मनाने एलिमेंट घेतले आणि याची ऑर्डर आहे 3/3. तर आता याचा ट्रान्सपोज करायचा आहे, तर बीच्या डोक्यावर काय द्यावं लागेल, टी द्यावं लागेल आणि पहिली रो पहिली कॉलम म्हणून सांगावं लागेल. तर मग कॉलम वाईज मांडा रो, पहिल्या रोला 3 2 1, आता दुसऱ्या रोला कॉलम वाईज मांडा 6 8 9, तिसऱ्या रोला कॉलम वाईज मांडा 5 7 4. तर हे झालं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. एकदम सिम्पल होतं, काही अवघड नाही. आता नंतर 13 नंबरची टाईप आहे डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्समध्ये आपण पहा, सर्वात पहिले मी तुम्हाला जेव्हा बेसिक लेक्चर सुरू करत असताना या मॅट्रिक्समध्ये तुम्हाला मी डिटर्मिनंट सांगितला होता. समजा आपण ए कन्सिडर केलं आहे, डिटर्मिनंट या उभ्या दोन रेषेमध्ये सांगितलं होतं आणि यामध्ये एलिमेंट लिहिते. जसं की तुम्ही 2 4 लिहा आणि इथं 2 8 लिहा, काही हरकत नाही आहे. काय फरक पडणार आहे, आता यांचा काय करणार आपण, बाय क्रॉस मल्टिप्लाय करणार. 4 2चा मल्टिप्लाय करा, 4 2 8, ठीक आहे, 8 झाले. किंवा तुम्ही इथं आता समजा अंक मी मोठा घेतो, 4 4 घेतला आहे आणि इथे समजा मी 4 घेतला आहे, ठीक आहे. लक्षात घ्या, आता परत तुम्हाला गोंधळ होऊ नये म्हणून एकदा परत चेक करेल, आन्सर चेंज करेल. 2 4, ठीक आहे, आणि इथे 4 ठेवलं आहे आणि इथं पण काय करूयात, आता समजा मी 2 ठेवलं आहे, ठीक आहे. तर आता हे एलिमेंट माझ्या मनानं ठेवले. तर पहा, या दोघांचा बाय क्रॉस करून घ्या, मल्टिप्लाय करून घ्या. 4 4 60. आता यांचा झाल्यानंतर मायनस 2 2 4. तर आता मला सांगा 16मधून 4 मायनस केले तर इथं काय राहिले, समजा 12. हे जे आन्सर आलं आहे तर हे काय आहे आपले मॉड ऑफ ए, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स एचं आन्सर आलं आहे 12. म्हणजे मॉड एचं व्हॅल्यू काय आली, 12 आली. आणि सर्वात पहिले शिकवत असताना मी तुम्हाला इथे डायरेक्टली ए इक्वल्स टूच आन्सर लिहिलं होतं, तिथे मॉड विसरून राहिलेलं आहे. तुम्ही तिथे समजून घ्या की ते मॉडमध्ये डिटर्मिनंटमध्ये आन्सर दाखवायचं आहे. मॉड ए इज इक्वल्स टू 12. आता हे जे आन्सर आलेलं आहे ते पाहून घ्या. यांनाच काय म्हणत होतो आपण, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स, ठीक आहे. आणि यानंतरची शेवटची याच्यामधली जी टाईप आहे ती पाहून घ्या. ती आहे आपली, यामध्ये शेवटची टाईप आपली सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. कोणती आहे, सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स पाहून घ्या काय म्हणतोय. सिंग्युलर मॅट्रिक्समध्ये आपण काय सांगणार, परत एक मॅट्रिक्स कन्सिडर करणार. जसं की आता मी इथे मॅट्रिक्स कन्सिडर केली, पहा 3 आणि 4. आता समजा -3 -4 घेतले, ठीक आहे. आणि पुढची व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता 3 4च घेतली प्लसमध्ये. तर आता पहा बरं, यांचं आता तुम्ही काय करू शकता, यामध्ये पण असं डिटर्मिनंटमध्ये याला सॉल्व करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर आता याला सॉल्व करत असताना काय करशाल, मॉड ए इज इक्वल्स टू यांचा बाय क्रॉस करून घ्यायचं आहे. सांगा 3 4 12 आणि हा मायनस, तर हा -12 मायनस, परत -3 आणि 4 आहे, तर हा पण -12 चाललं आहे. कारण हे डिटर्मिनंटमध्येच लिहावं लागते सिंग्युलर मॅट्रिक्स पण, ठीक आहे. -12 झालं, मायनस मायनस काय झाला, +12 झाला. +12 आणि -12 काय झाला, 0 झाला. तर मॉड एची व्हॅल्यू काय आली, 0 आली. मॉड एची व्हॅल्यू काय आली, 0 आली. जर मॉड एची व्हॅल्यू 0 मिळत असेल तर हा कोणता मॅट्रिक्स असतो, सिंग्युलर मॅट्रिक्स असतो. आणि जर मॉड एची व्हॅल्यू 0ला सोडून दुसरी काही येत असेल तर तो काय असतो, आपला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. काय असतो तो, आपला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असतो. आणि मॉड एची व्हॅल्यू जर 0 यायली तर ती काय असते, आपली सिंग्युलर मॅट्रिक्स असते. लक्षात घ्या, इथे काही नाही केलं मी, -3 आणि -4 व्हॅल्यू ठेवली, तीच प्लसमध्ये ठेवलं एलिमेंट. या दोघांची बाय क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये घेतले तर मॉड एची व्हॅल्यू 0 मिळाली, म्हणजे तो सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. कधीही लक्षात घ्यायचं, जर मॉड एची व्हॅल्यू 0 येत असेल तर तो सिंग्युलर मॅट्रिक्स असतो. आणि मॉड एची व्हॅल्यू 0ला सोडून कोणताही अंक येत असेल तर तो आपला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असतो. अशा प्रकारे आपण काय केलेले आहे, टाईप्स ऑफ मॅट्रिक्स पूर्ण लक्ष द्या. अशा प्रकारे आपण काय केलेले आहे, पूर्ण हे टाईप्स ऑफ मॅट्रिक्स आपण काय केलेले आहेत, कंप्लीट केलेले आहेत. आणि याचा व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. ठीक आहे, धन्यवाद.